आत्ता सकाळचे 11 वाजलेत आणि आज मी सकाळी 9 वाजता उठले होते. त्यानंतर मी घरी असल्यावर इतक्या लवकर आवरत नाही, पण आज मला मेहंदी लावायची आहे, त्याच्यामुळे सकाळी सकाळी हेअर वॉश केला आहे. आणि आता मी मेहंदी भिजवण्यासाठी इथे आपली जी चहा पावडर असते ती इथे उकळून घेते आहे. ॲक्च्युली मी दरवेळेस निशा लावायचे, निशा ब्राऊन, पण मला बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की निशा नको लावत जाऊ म्हणून, चांगली नसते म्हणजे केसांना, किंवा ते जास्त लवकर पांढरे होतात, खूप जास्त प्रमाणात पांढरे होतात. आणि तर ही गणपती छाप नॅचरल आहे, सो मग ही यूज करते मी. फर्स्ट टाईम ही यूज करणार आहे. आणि मी एका ठिकाणी असं पाहिलं की मेहंदी भिजवताना चहा पावडर किंवा कॉफी पावडर ही पाण्यामध्ये उकळून त्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवायची, आणि कधी पण प्लॅस्टिक या स्टीलमध्ये मेहंदी न भिजवता लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजवायची, म्हणजे त्यातलं जे लोह असतं ते पण त्यात उतरतं आणि ते केसांसाठी खूप काय म्हणतात त्याला, केसांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं ते. तर एक मिनिट, मी लोखंडाची कढई घेते. हे बघ, ही लोखंडाची कढई आहे आणि ह्याच्यात मी ही लोखंडाची कढई आहे आणि ह्याच्यात मी मेहंदी पण भिजवते. घरी तेल बनवून ते लावते, तर मग त्यामुळे ही तेलासाठी म्हणजे ही स्पेशल केसांसाठीच ही छोटी कढई आहे लोखंडाची. ॲक्च्युली आवाजासाठी सॉरी, क्लिअर जर आवाज येत नसेल तर, बिकॉज आज मला भयंकर सर्दी झालेली आहे. आज म्हणजे 3-4 दिवसापासूनच झालेली आहे. आज उलट बऱ्यापैकी बरं वाटतं, सो त्यामुळे मी व्हिडिओ करते आहे. ॲक्च्युली मी ही मेहंदी पण फर्स्ट टाईम यूज करते. आणि निशा मी यूज करायचे ना, तेव्हा 5 मिनटं मी फक्त भिजवायचे आणि लगेच अप्लाय करायचे, आणि मला राजेश्वरी लावून द्यायची मेहंदी. राजेश्वरी मिस यू. आणि आता ही मला आज स्वतः ट्राय करायची, म्हणजे मी पहिल्यांदा स्वतःच्या केसांना स्वतःच्या हाताने मेहंदी लावणार आहे. जमती की नाही काय माहिती. मी ह्या आधी कधी स्वतःच्या हाताने भिजवलेली पण नव्हती. आणि मी ना पाणी घेताना अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं एका पॅकेटसाठी. मी अंदाजच घेतला होता, मला वाटलं जास्त जर पाणी लागलं तर हे नको व्हायला, दुसरं पाणी जास्त घेता येईल, पण ते बरोबर एका अर्धा ग्लासामध्ये होऊन गेलं. इकडे मी मेहंदी भिजवायला ठेवली आहे 1 तासासाठी. आज मी मोमोज ट्राय करणार आहे. तर त्यासाठी आता माझ्याकडे काय काय व्हेजिटेबल्स अवेलेबल आहे आधी मला ते बघावं लागेल. माझ्याकडे आता फक्त कोबी आणि हे शिमला मिरची एवढंच अवेलेबल आहे. कांदा पण नाही आहे, मग त्यामुळे मी 1 टोमॅटो त्यात टाकणार आहे. आणि अद्रक लसूण तर लागतंच. हे मी थोडंसं आता कट करून घेतलं व्हेजिटेबल्स, आता चॉप करते. ॲक्च्युली मला खूप हळू बोलावं लागतं आहे, कारण आज पप्पांचा बड्डे आणि धोंडे साहेब पण खाली आलेले आहेत, आणि इथे कसं ह्या चौकामध्ये ना खूप आवाज घुमतो, म्हणून मग मला जरा हळूच बोलावं लागतं आहे.
बापरे, आता एवढे मोठे पोलीस आलेले. काय झालं असेल, म्हणजे काय झालं काही नाही माहीत नाही, पण असे खूप सारे पोलीस असे पायी पायी गेले. त्यानंतर त्यामागे पोलिसांच्या 4-5 गाड्या पण गेल्या. बापरे, असं धस झालं. आपल्या गावामध्ये असं काहीतरी पाहिलं की मग भीती वाटते की नेमकं काय झालं असेल. अजिबात बरं वाटत नाही, इतकं कसं तरी होतंय ना. आणि आता 11:30 पावणे 12 होत आले तरी अजून मी काहीच खाल्लेलं नाही, पाणी पण पिलेलं नव्हतं. मी एवढं सगळं करते पण जर पचका झाला ना तर खूप अवघड आहे. एकतर टाईम पण वेस्ट, भाज्या पण वेस्ट, आणि मला भूक लागली आहे सकाळपासून. परत मग काहीतरी कुठं ना परत बसावं लागेल खायला करण्यासाठी. थोडंसं आता मीठ टाकून ठेवते, म्हणजे पाणी जे काही आहे ते सुटेल त्याला लगेच, आणि मग आपल्याला सगळं पाणी काढायला इझी जाईल. तर इथे आता मी टोमॅटोच्या चटणीची तयारी करते आहे. आणि मी इथे 5 मिरच्या टाकते आहे. ॲक्च्युली मी खूप तिखट खाते, त्यामुळे मी तसं नाही. तर ह्यातलं आपण आधी पाणी काढून घेऊया. आणि ह्यात मी हिरवी मिरची टाकलेली नव्हती, सो हे फ्राय करताना मी त्यात तिखट टाकणार आहे थोडंसं. आत्ता आपल्याला चटणी बनवायला तर काही लाईट नाही आहे, सो आपण हे थोड्या वेळाने करू. आधी आपल्याला स्टफिंगसाठी जे लागतं आहे ते बनवून घेऊया. बापरे, मला हे अजिबात जमत नाही. एक तर ते खूप असं चिटकतं आहे, आणि मी त्याला किती पीठ लावून असं हे केलं ना तरी पण ते जमत नाही. यार, मी एवढं सगळं केलं, आता माझ्यासाठी पचका व्हायला नको आहे.
हे आता मला जमतं आहे करायला इझिली. मला अजिबात मोमोजचा शेप म्हणजे कुठलाच शेप येत नाही, तर मी कसं करणार आहे काय माहिती. बापरे, कसं करतात यार. हात धुते मी आधी. गाईज प्लीज हसू नका मला. मला अजिबात जमत नाही आहे हे. यार शेवटी पोटातच जाणार आहे हे, आपण काही केलं तरी. सो मी आता काय कसं पण करणार आहे. आधी हा राडा आवरून घेते. तर इथे जी टोमॅटोची चटणी होती आपली ती मी मिक्सरमधून काढून घेतली आहे. आणि हे आपले मोमोज रेडी आहेत. आणि आपण हे आता स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया. हे आता आपण ओपन करून बघूयात नेमकं मोमोज झालेत की नाही. आय डोंट नो हे झालेत की नाही, आता कळत नाही येते. मी खाऊन बघते कसं लागतंय, त्यावर डिपेंड आता. काय टायमिंग आहे, टायमिंगवर मेयोनीज पण संपलं. शिट, आहे थोडं आहे. थोडं भेटलं. स्मेल तर एक नंबर येतोय, टेस्ट काय माहिती आता. अप्रतिम गाईज, एक नंबर होत झालेत. आणि माझे जे एवढे कष्ट आहेत ते सार्थकी लागले असं मी म्हणेन.
कारण मला अपेक्षा नव्हती की मी फर्स्ट टाईम हे ट्राय करते आहे, आणि अजिबात अपेक्षा नव्हती की हे इतके छान बनतील. एक नंबर. मन असं तृप्त झालं आहे माझं. पण वेळ खूप गेला आहे, कारण मी 11:30ला मी 11 वाजता खाली आले होते आणि मेहंदीचं वगैरे केलं, आणि त्यानंतर हे 11:30ला बनवायला लागले, आणि आता 1:30 वाजले आहे. 2 तास गेले, पण हे खरंच खूप छान झाले. बापरे, एकच नंबर. मन असं तृप्त झालं आहे माझं. मला मोमोज खूप जास्त आवडतात. हे गाईस, तर मी 14 मोमोज बनवलेले. मला वाटलं की मी ते संपल तेवढे, पण ते मला काही गेले नाही. 8 मोमोज मी खाल्लेत, 6 तसेच आहेत. आता जेव्हा भूक लागेल तेव्हा खाईन. तोपर्यंत हे सगळं मला आता आवरून घ्यायचं आहे. माझं आता सगळं आवरून झालं इथलं. आता मला मेहंदी लावायची. 1 तास भिजवायची असते ती मेहंदी, 4 तास होऊन गेले. आता मी मेहंदी लावते, हेअर वॉश करते, आणि त्यानंतर आराम करते.